अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांवरील अन्यायाविरोधात कामगार नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात राजीव गांधी भवनात धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली। कामगारांच्या प्रश्नांवर 16 ऑगस्टपर्यंत तोडगा काढला जाईल असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले। बल्लारपूर पेपर उद्योगाला बांबू पुरवठ्यात कुठेही कमतरता केली जाणार नाही। सॉफ्टवूड संदर्भात एक पॉलिसी करता येईल का याचा विचार करता येईल असे सांगितले। तसेच कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन दिले। कामगारांचे निवेदन स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले। बल्लारपूर पेपर मिल उद्योगाला बांबू हवा असेल तर मुबलक प्रमाणात दिला जाईल, यासाठी पेपर मिल उद्योगाला अर्ज करता येईल। बांबूंची कमतरता नाही असेही पालकमंत्री मुनगंटीवार म्हणालेत। माजी खासदार श्री नरेश बाबू पुगलियाजी यांनी या बैठकीचं निमंत्रण बघा दिलं। या बैठकीमध्ये 3 प्रमुख मुद्दे आहेत। सिमेंट उद्योगामध्ये जे सिमेंट वेजबोर्ड आहे त्याचं उल्लंघन केलं जातं। जी मजुरी प्रॉफिट मेकिंग इंडस्ट्री असतानाही ज्या उद्योगाचा नफा हा 200 कोटी 300 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे, ते उद्योगसुद्धा मजुरांचं, कामगारांचं आणि कर्मचाऱ्यांचं शोषण करतात ही तक्रार विशेष करून सांगण्यात आली। आणि यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना 15 ऑगस्टच्या आसपास म्हणजे 16 किंवा 17 ऑगस्ट किंवा त्या अगोदर एक बैठकीचं आयोजन कामगार विभागाचे केंद्रस्थ अधिकारी व राज्याचे अधिकारी यांच्यासोबत लावण्याच्या सूचना दिल्या। ज्यांच्या जमिनी या सिमेंट उद्योगात आल्या त्या कर्मचाऱ्यांना राज्याच्या बाहेर पाठवण्याचं षडयंत्र आहे, तेही हाणून पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत। आणि तिसरा मुद्दा या कामगार बैठकीमध्ये होता तो बल्लारशा पेपर मिल 1953 पासून या जिल्ह्यामध्ये जे प्रमुख उद्योग सुरू झाले त्यापैकी पेपर मिल आहे। त्यांना वन विभागाच्या माध्यमातून सॉफ्टवूडचा पुरवठा पाहिजे। बांबू पुरवठा करण्यामध्ये अडचणी नाही, बांबू या जिल्ह्यामध्ये जितका पाहिजे तेवढा आहे, पण त्यांनी आपल्या मशिनरी बदलवल्याने सॉफ्टवूडच्या बाबतीमध्ये काही धोरण करून मग भविष्यातल्या 50 वर्षाचा विचार हा मॅनेजमेंट व कामगार नेत्यांसोबत एकत्र बसून वन विभाग निश्चितपणे करेल। जे प्रश्न अल्ट्राटेक सिमेंटचा एक मोठा प्रश्न होता, त्याबद्दल लवकरात लवकर मीटिंग होऊन त्यामधून मार्ग काढण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे मंत्री महोदयांनी। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की जे अर्जंट आहे ते त्या मॅनेजमेंटशी बोलून त्यामधून मार्ग काढा। अंबुजा सिमेंटमध्ये जे ऑफिसर्स आहेत त्यांनी आपली जमीन दिलेली आहे, त्यांना ते राज्याच्या बाहेर पाठवत आहे, त्यांना ते पाठवू नये ते सूचना त्यांनी दिलेल्या आहे। आणि वनजमिनीमध्ये सॉफ्टवूडबद्दल काहीतरी लॉंग टर्म प्लॅनिंग करण्याकरता अधिकाऱ्याशी चर्चा घेऊन एक मीटिंग घेऊन त्यामधून मार्ग काढतो असं त्यांनी शब्द दिला आहे। मला खात्री आहे की या तिन्ही प्रश्नामधून अवश्य मार्ग निघेल। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, मंत्री महोदय याच्यातून चांगला मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे।